नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मराठीमधलं उपयोजित लेखन हा भाग बघणार आहोत. उपयोजित लेखनामध्ये आपल्याला पत्र लिहायचं असतं. त्या पत्राचे 2 भाग पडतात बरं का. एक असतं अनौपचारिक पत्र आणि दुसरं असतं औपचारिक पत्र. आता हे अनौपचारिक आणि औपचारिकमध्ये नेमका फरक काय आहे बरं, तो आपण पाहूया. अनौपचारिक पत्र असतं ते आपण कोणाकोणाला लिहितो, तर मित्रमैत्रिणी, नातेवाईक, ओळखीचे लोक यांना आपण लिहितो. प्रेषक आणि प्राप्तकर्ता या 2 शब्दांकडे नीट लक्ष द्या बरं का. प्रेषक म्हणजे कोण? जो पत्र पाठवतो तो प्रेषक. आणि प्राप्तकर्ता म्हणजे कोण? ज्याला पत्र लिहायचं असतं तो प्राप्तकर्ता. यांच्या नात्यावर आधारित मायना आणि आशय या अनौपचारिक पत्रामध्ये महत्त्वाचा असतो. म्हणजे काय? तर उदाहरणार्थ, आपल्या मित्राला जर आपण पत्र लिहित असू तर भाषा कशी हवी, किंवा आपल्या वडील मंडळींना जर आपण पत्र लिहित असू तर आपली भाषा कशी हवी, यानुसार आपला आशय बदलणार असतो. नातेसंबंध आणि भावना प्रधान अशी ही अनौपचारिक पत्र असतात. काय काय विषयासाठी आपण ही अनौपचारिक पत्र लिहितो? तर अभिनंदनपर, सांत्वनपर, एखादा निरोप पोचवणं, खुशाली विचारणं, किंवा एखाद्या समारंभासाठी शुभेच्छा देणं, अशा विषयांसाठी आपण अनौपचारिक पत्र लिहितो. मग अभिनंदन म्हणजे कोणाला जर चांगले मार्क मिळाले, कोणाच्या घरी लहान बाळ आलं, तर अशा ठिकाणी अभिनंदनपर पत्र आपण लिहितो. कोणाच्या घरी जर दुःखद बातमी असेल तर त्यांना आपण सांत्वनपर पत्र लिहितो. खुशाली विचारण्यासाठी तर अनेक वेळा पत्र लिहिलं जातं. अशा प्रकारचं पत्र पाहिलं आहे का तुम्ही? हे आहे शुभेच्छा देणारं पत्र. किती छान सजावट केली आहे. हे सुद्धा एक अनौपचारिक पत्र आहे बरं का. आता आपण बघूया औपचारिक पत्र. काय असतं औपचारिक पत्र? तर एखादी संस्था, कार्यालय किंवा महत्त्वाची व्यक्ती किंवा प्रसिद्ध व्यक्ती यांना हे औपचारिक पत्र लिहिलं जातं. मायना, विषय आणि मजकुरातील तपशील हा याच्यामध्ये महत्त्वाचा असतो. तुम्ही पत्र कशासाठी लिहिता आहात त्यानुसार हे तपशील बदलतात बरं का. हे औपचारिक पत्र कार्यप्रधान असतं. या पत्रामध्ये कोणत्याही प्रकारच्या भावनेला जागा नसते. मग कशा कशा विषयीसाठी आपण हे पत्र लिहितो? तर मागणी, तक्रार, आभार, सूचना, पोच देणे घेणे, किंवा अत्यावश्यक किंवा गोपनीय माहिती. म्हणजेच काय की मागणी म्हणजे काय? तर एखाद्या शालेय साहित्य किंवा क्रीडा साहित्य, काही पुस्तकं अशी जर आपल्याला मागणी करायची असेल तर त्याच्यासाठी पत्र. एखादी तक्रार कार्यालयाकडे नोंदवायची असेल त्याच्यासाठी पत्र असतं. एखाद्या संस्थेचे जर आभार मानायचे असतील, एखाद्या व्यक्तीचे आभार मानायचे असतील तर त्याच्यासाठी औपचारिक पत्र लिहिलं जातं. आपण एखादं काम केलं आहे त्याची पोच घ्यायची असेल तरी सुद्धा औपचारिक पत्र लिहिलं जातं. आणि अत्यावश्यक किंवा गोपनीय माहितीची पत्र आपल्याला बँकांकडून किंवा पोस्टाकडून किंवा पासपोर्ट ऑफिसकडून अशा प्रकारची आपल्याला औपचारिक पत्र मिळत असतात. ही तुम्ही तुमच्या घरी सुद्धा पाहू शकता. आता आपण एक पत्र पाहूया. इथे एका विद्यार्थ्यांनी औपचारिक पत्र लिहिलेलं आहे बरं का. आता हे औपचारिक पत्र कशाचं आहे? तर रसिक वाचक या नात्याने संबंधित व्यक्तीला स्वतःसाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा, असा प्रश्न इथे दिलेला आहे. आता या मागणीपत्रामध्ये काय काय तपशील दिलेला आहे बघा. एकतर तुम्ही वाचक या नात्याने पत्र लिहायचं आहे. त्या व्यक्तीला स्वतःसाठी पुस्तकं हवी आहेत, म्हणजेच त्या पुस्तकांची प्रत संख्या, म्हणजे ती पुस्तकं स्वतःसाठी हवी आहेत. याचा अर्थ 50-100 अशी पुस्तकं लागतील का? नाही लागणार. 1, 2, 3 अशा नग संख्येमध्ये या पुस्तकांची मागणी करावी लागेल.
हा संबंधित तपशील हा आपला आपण ठरवायचा असतो जेव्हा आपण पत्र लिहित असतो. अशा प्रकारचे तपशील आपण बारकाईने ठरवले पाहिजेत. पुस्तकांची मागणी करणारं पत्र लिहायचं आहे, म्हणजे ती मागणी कोणाला करायची आहे बरं? आता बघा इथे प्रति म्हणजे काय? कोणाला पत्र लिहायचं आहे? तर काय लिहिलंय? माननीय व्यवस्थापक. कोणाचे व्यवस्थापक? आनंद पुस्तकालय. म्हणजे हे काय असू शकेल बरं? दुकानाचं नाव असू शकणार आहे. म्हणजेच आपल्याला एखाद्या प्रकाशनाकडून किंवा एखाद्या दुकानाकडून असं आपल्याला हे मागणी पत्र देऊन पुस्तकं मागवायची आहेत. मग आता ह्याचा विषय लिहिणं महत्त्वाचं असतं असं आपण पहिल्यांदा बघितलं. मग ह्या इथे विषय काय लिहिलाय? पुस्तकांची मागणी करणेबाबत. आता इथे आनंद पुस्तकालय लिहून थांबलेलं नाहीये बरं का. त्या पुस्तकालयाचा पत्ता सुद्धा इथे लिहिलेला आहे. त्याच्यानंतर विषय लिहिलाय. त्याच्यानंतर हा जो मजकूर आहे की आपल्याला नेमकं काय हवं आहे याच्यासाठीचा हा मजकूर आहे. आणि आपण इकडे बघूया की पुस्तकांची नावं आणि लेखकांची नावं आणि किती प्रती हव्या आहेत अशा प्रकारचा इथे तपशील दिलेला आहे. म्हणजेच काय, जेव्हा तुम्ही एखाद्या मागणीसाठी पत्र लिहित असता तर तेव्हा तुम्हाला अशा प्रकारचे तपशील माहीत असले पाहिजेत. जेव्हा तुम्ही पुस्तकांची मागणी करता आहात तेव्हा तुम्हाला काही पुस्तकांची नावं, त्यांच्या लेखकांची नावं हे जर माहिती असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारे हे मागणीपत्र लिहू शकाल. अशाच प्रकारे जर एखादं तक्रारपत्र तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्हाला तक्रार कोणाकडे करायची हे सुद्धा माहीत असणं तितकंच गरजेचं असतं बरं का. म्हणजे आपल्याला हे अनौपचारिक पत्र आणि औपचारिक पत्र हे जेव्हा आपण लिहित असतो तेव्हा पुस्तकात किंवा आपल्या विचारलेल्या प्रश्नामध्ये न लिहिलेले, आपण बिटवीन द लाईन असं जे इंग्रजीमध्ये म्हणतो की नाही, तसं ओळीमध्ये न छापलेले पण त्याच्यामध्ये अध्यरूत असलेले असे अनेक तपशील आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. आणि हे सगळं जर तुम्ही बारकाईने लक्षात घेतलं तर तुम्हाला ही पत्र लिहिणं खूप सोपं जाईल. आता या दोन्ही पत्रांमध्ये शेवटचा मायना सुद्धा खूप महत्त्वाचा असतो बरं का. शेवटचा मायना म्हणजे काय? आपला विश्वासू हा जो मायना आहे त्याला म्हणतात शेवटचा मायना.